क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। देरडे फाटा येथील हॉटेल तोडफोड व मारहाण प्रकरण गूढ, कारवाईच्या प्रतीक्षेत नागरिक। कोपरगाव तालुक्यातील देरडे फाटा येथील ओम साई जनार्दन हॉटेल येथे झालेल्या कथित तोडफोड आणि मारहाणीच्या घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नसल्याची माहिती समोर येत आहे। त्यामुळे या प्रकरणाबाबत नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले असून पोलीस प्रशासनाच्या भूमिकेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित घटनेत हॉटेलचे मालक असलेले 2 भाऊ गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर लोणी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत। हॉटेलचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे। दरम्यान या प्रकरणामागे एका अल्पसंख्याक समाजातील महिलेवर झालेल्या कथित अत्याचाराच्या घटनेची पार्श्वभूमी असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे। संबंधित महिलेवर अन्याय झाल्याचा आरोप करत काही नागरिक आणि समाजातील घटकांनी तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्याचा दरवाजा ठोठावल्याची माहितीही पुढे येत आहे। मात्र अद्याप कोणतीही अधिकृत माहिती किंवा पोलिसांकडून स्पष्ट भूमिका समोर आलेली नाही। घटनेची सत्यता आणि संपूर्ण तपशील अद्याप अधिकृतरित्या स्पष्ट झालेला नसला तरी गुन्हा दाखल न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। काही नागरिकांकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होत असल्याची शंका व्यक्त केली जात असून याबाबत पारदर्शक चौकशीची मागणी होत आहे। स्थानिक नागरिकांच्या मते या प्रकरणाचा सखोल तपास करून सत्य परिस्थिती जनतेसमोर आणणे आणि दोषी आढळणाऱ्यांवर योग्य ती कारवाई करणे आवश्यक आहे। अन्यथा परिसरात अफवा आणि गैरसमजांना अधिक खतपाणी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। दरम्यान सर्व आदिवासी संघटना तसेच आंबेडकरी सामाजिक संघटनांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेत लवकरच या संदर्भात अहिल्यानगर जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। जर आरोपीवर गुन्हा दाखल झाला नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही संघटनांच्या संस्थापक अध्यक्ष यांनी दिलाय। कोपरगाव तालुका प्रतिनिधी इब्राहिम उर्फ मुन्नाभाई शेख। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।